नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 26 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे हरितालिका। पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्याची सुरुवात होते आणि सर्वांना ओढ लागते ती हरितालिकेची। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिकेचे व्रत केले जाते। या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुखी जीवन, त्यांच्या यशासाठी हे व्रत करतात। त्याचबरोबर कुमारिका ह्या चांगला पती मिळावा यासाठी व्रत करतात। यावर्षी 26 ऑगस्टला मंगळवारी हरितालिका आहे। या हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण शिवपरिवाराची पूजा केली जाते, म्हणजेच पार्वतीसोबत श्री गणेश, भगवान शिवशंकर, कार्तिकेय स्वामी, पार्वतीच्या सख्या यांची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार पार्वतीने भगवान शिवशंकर पती व्हावे यासाठी हरितालिकेचे व्रत केले होते। पार्वतीने केलेले व्रत आणि तप यामुळेच भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न झाले। त्यानंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला। या दिवशी महिला व्रत करून हरितालिकेची कथा देखील ऐकत असतात। कथेमध्ये देवी पार्वतीचा त्याग, संयम, धैर्य यांचा महिमा सांगितलेला आहे। ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य, मनोबल वाढते आणि त्यांच्या सर्व समस्या दूर होतात। तिच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी, घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी हरितालिकेचे हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे। हे व्रत कठीण व्रतांपैकी एक व्रत समजले जाते, म्हणून हरितालिकेचा उपवास या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका। 99% स्त्रियांना माहीतच नाही लक्ष्मी साथ सोडते, पतीवर संकटे येत असतात, घरामध्ये दरिद्रता देखील येईल। तर अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी हरितालिकेचं व्रत करायचं नाहीये? तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहेत, कोणत्या चुका या दिवशी करू नयेत, हरितालिकेचा उपवास कसा करावा, उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील। यावर्षी 26 ऑगस्टला वार मंगळवार या दिवशी हरितालिका व्रत असणार आहे। हरितालिकेच्या व्रताचा मुहूर्त हा 26 ऑगस्टला 5:56 ते 8:30 असणार आहे। तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरितालिकेची पूजा करू शकता। जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही संपूर्ण दिवसभर तुमच्या वेळेनुसार करू शकता। ही पूजा प्रदोष काळामध्ये देखील केली जाते। जर तुम्हाला सकाळी पूजा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही प्रदोष काळामध्ये केली तरीही चालेल, कारण महादेवाची पूजा करण्याचा वेळ प्रदोष काळ उत्तम मानला जातो। त्याचबरोबर ही पूजा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा तुम्हाला उचलायची असते। काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर, आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते। हा उपवास तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्हाला उत्तर पूजा करून त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करून सोडायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही, म्हणजे गणपती बाप्पा बसवले जात नाहीत, त्या घरातील सर्वांनीच हे व्रत कोणत्याही वेळी सोडले तरीही चालेल, उत्तर पूजा करून हे व्रत सोडावे। या दिवशी भगवान शिवशंकराने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते, त्यामुळेच विवाहित महिलांसाठी देखील हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते। म्हणूनच हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे। या दिवशी तुम्हाला केस देखील धुवायचे आहेत, कारण हरितालिकेची पूजा ही केस धुवूनच केली जाते। तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे। थोडेसे गंगाजल असेल तर ते देखील टाकावे। स्नान करून झाल्यावर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। हरितालिकेचे व्रत करत असताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात, म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असेल तर तुम्ही ते परिधान करू शकता। पांढऱ्या रंगाचे जर कपडे नसतील तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे देखील कपडे परिधान करू शकता, परंतु तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नकात, कारण हरितालिकेच्या या व्रतामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो। त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। धूप दीप लावून घरामध्ये वातावरण अगदी खूप प्रसन्न करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही लगेच हरितालिकेच्या पूजनाची मांडणी केली हे चालेल, किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता। हरितालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले जाते। हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये सांगितलेले आहेत। या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात। माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अरण्यामध्ये राहून हे व्रत केले होते।
माता पार्वतीने हे व्रत करताना जंगलातील कंदमुळे फळे खाऊन हा उपवास केला होता. त्यामुळेच या दिवशी सर्व बायका पार्वतीप्रमाणेच कंदमुळे फळे हे खाऊनच उपवास करत असतात. परंतु हा उपवास करताना कोणते पदार्थ खाल्ले जात नाहीत. तर पहा, या दिवशी हरतालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खाता येणार नाही. म्हणूनच सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा. अगदी कठीण व्रत करायचे असेल तर पाणी देखील पिण्यास मनाई आहे. चहा देखील आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून हरतालिकेची पूजा आपल्याला विधिवत करून घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्ही चहा, कॉफी किंवा तुम्ही जे काही फळे खाणार आहेत ते खाऊ शकता. कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिवत पूजा झाल्यानंतरच फलाहार केला जातो. त्याचबरोबर या उपवासादरम्यान तिखट, मीठ घातलेले पदार्थ खाणे देखील वर्ज्य केले गेलेले आहेत. धार्मिक मान्यतेनुसार हा उपवास करताना फक्त फळं आणि गोड पदार्थच खाल्ले जातात आणि हे पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला फणस हे फळ अजिबात खायचे नाहीये. फणस सोडून तुम्ही इतर कोणत्याही फळाचे सेवन करू शकता. या दिवशी तुम्हाला गोड पदार्थाचे सेवन करायचे आहे, ज्यामध्ये रताळ्याचे काप, साबुदाण्याची खीर किंवा राजगिऱ्याचे लाडू, तुम्ही दह्याचे देखील सेवन करू शकता. परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही भगरीचे सेवन करायचे नाहीयेत, ज्याला आपण वरई असे देखील म्हणतो. तर महादेवाच्या या व्रतामध्ये भगरीचे म्हणजेच वरईचे सेवन केले जात नाही. यामुळे आपल्याला व्रताचे पुण्यफळ मिळत नसते. म्हणून तुम्हाला वरई ही अजिबात खायची नाहीये. हरतालिकेचे हे व्रत दिवसभर आणि रात्रभर केले जाते आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते, गणपतीची स्थापना केली जाते. या दिवशी हे व्रत सोडले जाते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे. हे व्रत करत असताना तुम्हाला अनेक नियमांचे पालन करावे लागत असते. त्यामधील एक म्हणजे या दिवशी तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायचे आहे. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमानेच बोलायचे आहे. कोणाबद्दलही द्वेषाची भावना मनात नसावी. म्हणून तुम्हाला या नियमाचे पालन अवश्य करायचे आहे. या हरतालिकेच्या दिवशी राहूकाळ असणारे दुपारी 3:36 ते 5:13 राहूकाळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार राहूकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा आवर्जून टाळाव्यात. या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हरतालिकेची पूजा करायची नाहीये. हा वेळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्ये ही पूजा करू शकता. आता या हरतालिकेचा उपवास अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही करू नये. त्यातील पहिली स्त्री आहे जी स्त्री नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करते, नेहमी दुसऱ्याचे वाईट चिंतत असते किंवा दुसऱ्याचे वाईट कसे होईल, दुसऱ्यांची प्रगती कशी थांबेल, दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे, दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट द्वेष असतात. अशा स्त्रीने हा उपवास करू नये. जरी तिने हा उपवास केला तर तिला या उपवासाचे फळ मिळत नाही. तसेच तिच्या घरातील लक्ष्मी साथ सोडेल आणि पतीवर देखील वाईट संकटे येऊ शकतात. म्हणून अशा स्त्रीने चुकूनही हरतालिकेचा उपवास करू नये. त्यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे गर्भवती स्त्री. कारण हरतालिकेचं व्रत हे खूप कठीण असतं. व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास मनाई असते. म्हणून या काळामध्ये व्रत करता येणार नाही. म्हणून गर्भवती स्त्रियांना सूट असते. गर्भवती स्त्रीने तेवढ्या वर्षभर व्रत नाही केलं तरीही चालेल किंवा मनोभावे पूजा करून साध्या पद्धतीने हे व्रत केले, कथा ऐकली तरीही चालेल. परंतु या दिवशी कठीण व्रत चुकूनही करू नकात. त्यानंतर तिसरी एक स्त्री म्हणजे ज्या स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे अशा स्त्रियांनी हे व्रत करू नये. त्यांनी फक्त या दिवशी उपवास करायचा आहे. कोणतीही पूजा या दिवशी करता येणार नाही. व्रताच्या नियमाचे पालन करायचे आहे, परंतु हरतालिकेची पूजा ही या दिवशी या स्त्रीने चुकूनही करायची नाहीये. मासिक धर्माचे 4 दिवस पूर्ण झालेले असतील आणि 5वा दिवस असेल तरच तुम्ही हरतालिका व्रताची पूजा करू शकता. 4 दिवसामध्ये ही पूजा तुम्हाला करायची नाहीये, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. तसेच ज्या महिला आजारी असतील त्यांनी सुद्धा हे व्रत नाही केले तरीही चालेल. या दिवशी तुम्ही फक्त तामसिक पदार्थाचे सेवन न करता हरतालिकेची पूजा करायची आहे, कथा ऐकायची आहे. याने देखील तुम्हाला या व्रताचे फळ प्राप्त होईल. म्हणून ज्या स्त्रिया आजारी असतील, वयाने जास्त असतील, त्यांनी सुद्धा हे व्रत करू नका. त्याचबरोबर असे म्हटले जाते की हे सौभाग्यवती स्त्रियांनीच करावे, परंतु ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या देखील हे व्रत करू शकतात. हे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रात सांगितलेले नाहीये की हे हरतालिकेचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये. ते आपल्या सुखासाठी, आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, घरामध्ये आशीर्वाद लाभण्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता आणि हरतालिकेची पूजा देखील करू शकता. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.